जय राम कृष्ण हरी जय जय। दत्त जयंती उत्सवानिमित्त समजून घेतानाच्या या विशेष भागामध्ये मी अनिकेत मोरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। दत्त जयंती अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेला हा कार्यक्रम आणि या निमित्तानं पुणे शहराच्या पश्चिमेला असलेलं बानेरगाव आणि या ठिकाणचं प्रतिगांगापूर मानलं गेलेलं हे दत्त मंदिर। आपण या दत्त मंदिरामध्ये आहोत। ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन रूपांचं एक मिळून झालेले असे दिगंबर दत्त महाराज या मंदिर समितीच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात। या वर्षीसुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आपण या मंदिर समितीच्या विश्वस्तांकडून जाणून घेणार आहोत नेमके कोणकोणते उपक्रम यावर्षी घेण्यात आलेले आहेत, कोणकोणते साधू संत आजपर्यंत या मंदिराला भेट देऊन गेलेले आहेत आणि प्रतिगांगापूर म्हणजे नेमकं काय, या मंदिराचं महत्त्व या निमित्तानं काय वाढलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत या मंदिर समितीचे विविध पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल की या मंदिराची स्थापना नेमकी कधी झाली आणि कोणकोणते महाराज साधू संत आजपर्यंत या मंदिरात येऊन कीर्तन सेवा बजावून गेले? आपलं नाव आधी सांगा। माझं नाव भगवान कळमकर, मंदिराचा विश्वस्त खजिनदार। ह्या मंदिराची ह्या ठिकाणी स्थापना 1988 साली झाली, परंतु मंदिराची सुरुवातीची छोटीची स्थापना 1980 साली गावामध्ये झाली, परंतु त्या ठिकाणी भरपूर गर्दी वाढल्यामुळं 1988 साली ह्या ठिकाणी 21 गुंठे जागा घेऊन भव्य अशी मंदिराची स्थापना झालेली आहे। ह्या स्थापनेसाठी सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज आणि सिद्ध सद्गुरू शंकरनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने ही स्थापना आली। त्याचबरोबर म्हणजे अत्यंत योगी काटेस्वामी त्यांनीसुद्धा भयंकर ह्या ठिकाणी येऊन महाभारत अजून भागवत यांची सेवा जवळजवळ 10 वर्षे या ठिकाणी केली। 1996 साली गगनगिरी महाराज हे स्वतः होऊन इथं येऊन ह्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण बानेरगावात हत्तीवरून मिरवणूक झालेली आहे। अजून साधू संत जर म्हणले तर आळंदीचे मुख्य साखरे महाराज, ह्या मंदिरात साखरे महाराजांनी भरपूर सेवा केलेली आहे। घुले महाराज आले, जितके आळंदीचे जे थोर संत आहेत महाराज आहेत आत्ता कोरे महाराज, ह्या सर्वांनी ह्या मंदिराला येऊन भेट दिलेली आहे। खरं अगदीच नक्कीच या विश्वस्तांकडून आपण ऐकून घेतोय आणि जाणून घेतोय महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून असे विविध महाराज या मंदिरामध्ये त्यांचे पैधू या मंदिराला लागलेली आहे आणि या ठिकाणी येणारे भाविक नेमकं जाताना ह्या दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊन जात असतात। आपण अजून जाणून घेऊया की ह्या वर्षी नेमके दत्त जयंतीच्या निमित्तानं कोणकोणते महाराज आपली कीर्तन सेवा या मंदिरामध्ये बजावणार आहेत आणि लोकांना त्या कीर्तन सेवेतून नवीन गोष्टी ऐकायला मिळणार आहेत। काय सांगाल, आपलं नाव सांगा। राजाराम कळमकर। मंदिराचे हे 45वं वर्ष आहे। 45 वर्षामध्ये जेवढे कीर्तनं झाले त्याच्यामध्ये नामवंत सगळे कीर्तनकार येऊन गेलेले, पण बाबा महाराज सातारकर सहित सगळे कीर्तनकार येऊन गेलेले, असा एकही कीर्तनकार राहिला नाही की ह्या मंदिरात आलेला नाही आहे। आता हे 45वं वर्ष आहे। या 45व्या वर्षाची सुरुवात 8 तारखेपासून 8/12/24 ते 15/12/24पर्यंत आहे। तर 8/12ला यतिराज महाराज लोहोर आळंदी यांचे कीर्तन होणार आहे। अशोक महाराज जाधव खोपोली यांचे कीर्तन होणार आहे। 10/12ला तुकाराम महाराज मुळीक यांचे कीर्तन होणार आहे। 11/12ला केशव महाराज मुळीक यांचे कीर्तन होणार आहे। 12/12ला परमेश्वर महाराज वरकड यांचे कीर्तन होणार आहे। 13/12ला एकनाथ महाराज शिंदे यांचे कीर्तन होणार आहे। 14/12ला लक्ष्मण महाराज मुसळे यांचं कीर्तन होणार आहे। 15/12/24ला गोरक्षनाथ उदागे यांचं कीर्तन होणार आहे। काल्याच्या कीर्तनाने समाप्ती होईल। अगदी खरं आहे, ह्या वर्षीचा उत्सवसुद्धा तेवढाच देखणा आणि मोठ्या स्वरूपाचा
ह्या मंदिर समितीनं नियोजित केलेलं आहे. आत्ताच आपण त्याची रूपरेषा ऐकली. ह्या मंदिर समितीमध्ये सकाळी पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत हरिपाठ असेल, पारायण असेल किंवा कीर्तनाचा कार्यक्रम असेल, हे संपूर्ण रूपरेषा अगदी नियोजितबद्ध केलेली असते. आपण मंदिर समितीतल्या विश्वस्त समितीमधील महिला मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका पूर्ण दिवसाचं शेड्यूल किंवा दिवसाचा कार्यशाळा आराखडा नेमका कसा असतो. आपलं नाव सांगा. सौ राणी दिगंबर कचरे. आमच्या इथे सकाळी 5:30 वाजता मंदिर उघडतं. 5:30 वाजता पुजारी ते राजू कळमकर आणि अण्णा आमचे म्हणजे ते सकाळी देवाचं सगळं आंघोळ वगैरे घालून सगळं चांगलं करून मग ती आरती वगैरे होते 8 वाजता. नंतर मग दुपारी 12:30 वाजता परत नैवेद्य आणि आरती असते. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हरिपाठ असतो आणि आरती होते. आरतीनंतर ज्ञानेश्वरी आणि गीता रोज एक अध्याय आणि दिगंबरा घेतो आम्ही थोडा वेळ आणि नंतर प्रसाद असं रोजचं शेड्यूल. आणि दर पौर्णिमेला संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन, 9च्या नंतर मोठा महाप्रसाद असतो. असं नेहमीच चालू आहे. अगदी खरं आहे की प्रत्येक पुरुषामागे यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो आपण असं म्हणतो, परंतु ह्या मंदिरानं ते जाणवून दिलेलं आहे की प्रत्येक पुरुषामागं त्या स्त्रियांचा सहभाग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक स्त्री या मंदिरामध्ये आपलं मंदिर म्हणून पुढाकार घेते आणि काम करत असते. प्रत्येकाला लोकांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं होताना दिसते. सांगायचं होतं की म्हणजे की आमचं दत्त मंदिर म्हणजे असं आहे की असं आपण जसं आपल्या घरी आईवडिलांना भेटतो तसं इथं प्रेम मिळतं म्हणजे सगळ्यांकडनंच. म्हणजे हे भाऊ म्हणा, अण्णा म्हणा, हे मोठे भाऊ मला आईवडिलांसारखं प्रेम देतात. म्हणजे मला असं वाटतच नाही की आमचं नाही का बाहेरचं असं काही वाटत. घरातले सगळे आणि वाढदिवस सुद्धा आम्ही इथेच साजरा करतो. म्हणजे खरं आहे, अगदी आपल्या घरचं म्हणून ह्या ठिकाणी मंदिरामध्ये सगळे एकत्र येतात आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याच कुटुंबातले सर्व व्यक्ती म्हणून एकोप्यानं राहतात. ही येत्या काळामध्ये नवचैतन्याची गोष्ट आहे आणि नव्या पिढीला आदर्श देणारी खरं तर ही गोष्ट आहे. मंदिर समितीमध्ये हे उपक्रम आपण विश्वस्तांकडून ऐकून घेतले. अगदी जाताना आपण शेवटची एक गोष्ट यामध्ये ऐकून घेऊ की पूर्ण ह्यामध्ये इतिहास आपण सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. अजून काय नेमकं नक्की सांगाल की प्रत्येक वेळा आम्ही बाहेर जातो त्यावेळेला ऐकत असतो की गाणगापूरचं प्रतिरूप म्हणून ह्या मंदिराचा नामोल्लेख या भागामध्ये केला जातो आणि विशेष असं या मंदिरामध्ये आपल्याला काय जाणवायला मिळेल, काय सांगाल. आपलं नाव सांगा. नमस्कार, मी दिगंबर नामदेव कचरे. मी या मंदिराचा पहिला इतिहास तुम्हाला आपल्याला कथन करतो. या मंदिरचे आमचे मामा निवृत्ती पांडुरंग कळमकर हे आमच्या मामी आहेत, वत्सलाताई निवृत्ती कळमकर. हे मंदिर होण्यामागचं जे मुख्य कारण आहे ते कारण म्हणजे हे थोर दत्तभक्त हे वारकरी संप्रदायाचे अद्वैव आम्ही त्यांना मानतो. आज खऱ्या अर्थानं यांच्या पुण्याईमुळे हे मंदिर उभं राहिलेलं आहे. आज यांचे 5 चिरंजीव आहेत आणि हे 5 चिरंजीव आज ह्या मंदिराचं संपूर्ण देखभाल आणि संपूर्ण कार्यक्रमांचं नियोजन, सप्त्याचं नियोजन हे करत असतात. त्यांच्या साथीला आमचे चुलत मामे भाऊ आहेत, आमचे मावस भाऊ आहेत. उदाहरणार्थ आता हे आमचे मामे भाऊ, मोठे मामे भाऊ प्रल्हाद निवृत्ती कळमकर आहेत, हे भगवान निवृत्ती कळमकर आहेत, हे आमचे राजेभाऊ मच्छिंद्र कळमकर आहेत. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन हे आमचे भगवान आपलं महादेव निवृत्ती कळमकर, नामदेव म्हणून नामदेव निवृत्ती कळमकर आत्ता ते आजारी असल्यामुळे आलेले नाहीत आत्ता इथं. हे एक आहे. आणि ईश्वर निवृत्ती कळमकर हे जे 5 भाऊ आहेत ते आमचे म्हणजे आत्ता नाही आहे, ते म्हणजे देवाज्ञा झाली आहे त्यांची. खऱ्या अर्थाने हे मंदिर आमच्या मामांच्या आणि मामींच्या म्हणजे हे सगळं वारकरी संप्रदायाचं मुख्य केंद्र होतं. भजन करण्यामध्ये आमचे मामा मुख्य होते. बाणेर गावात भजन म्हटलं की आमच्या मामांचं नाव प्रामुख्याने म्हणजे पंचक्रोशीतच घ्यायचे त्यांचं. त्यानंतर माझी आई कमळाबाई नामदेव कचरे, आमचे वडील नामदेव भाऊराव कचरे आता ते हयात नाही आहे, ते वैकुंठवासी झालेले आहेत. त्यांच्या इच्छानुसार हे मंदिराची स्थापना झालेली आहे आणि ह्या मंदिराच्या स्थापना झाल्यानंतर इथं
पहिल्यांदा जी मूर्ती होती, पहिलं गावात मंदिर होतं. पूर्व इतिहास म्हणजे पहिलं गावामध्ये आमचे मामा राहायचे. तिथं त्यांनी छोटंसं मंदिर बांधलं होतं. त्याच्या अगोदर ते रानामध्ये राहायचे. ते एक राम नदीच्या किनारी एक उंबराचं झाड आहे. त्या उंबराच्या झाडापाशी छोटी मूर्ती स्थापन करून त्यांनी तिथं सुरुवात केली. त्याच्यानंतर ते गावात आले. गावानंतर मग इथं जागा घेऊन मग त्यांनी हे मंदिर बांधलं. हे मंदिर बांधण्यासाठी असंख्य लोकांनी खूप सहकार्य केलेले. हे आमच्या मामांनी तर आमच्या मामा गेल्यानंतर आमच्या भावांनी हे मंदिर उभं केलेले आहे. त्याला गावातल्या लोकांनी भरपूर सहकार्य केले. आमचे दुसरे एक बंधू आहे तिथं, सुखदेव तामाणे, त्यांचे वडील जे आहेत भिकूजी तामाणे, त्यांचंही खूप सहकार्य झालं. त्यांचे आईसाहेब, त्यांचंही खूप सहकार्य झालं. आमच्या गावातले प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी खूप आम्हाला मंदिर बांधण्यासाठी सहकार्य केलं. आमच्या मंदिरामध्ये एक छोटी मूर्ती होती पहिली दत्ताची. एवढं भव्य आणि दिव्य मंदिर बांधल्यानंतर या मंदिराच्या मूर्ती छोटी असायची. त्यामुळं आमच्या आईने आम्हाला सांगितलं की बाबा ही मूर्ती छोटी आहे आणि मंदिर आपलं मोठं प्रशस्त आहे. मग आम्ही राजस्थानला 15 वर्षापूर्वी सगळे मंडळ गेलो, आमचे बंधू वगैरे सगळे घेऊन, आणि तिथून आम्ही 3.25 कोटी मूर्ती राजस्थानवरून आणली आहे. ही मूर्ती आम्ही 15 वर्षापूर्वी राजस्थानवरून आणली आहे. तिथे तयार करून इकडं आणून इथं आम्ही स्थापना केलेली आहे. या मूर्तीचं संपूर्ण पूजेचं जे संपूर्ण आहे, ही पूजा ही सकाळी 5 वाजल्यापासून हे आमचे रवींद्र प्रल्हाद कळमकर हे पुजारी संपूर्ण मूर्तीची पूजा आणि संपूर्ण मंदिर स्वच्छ करणं, मंदिराची देखभाल करणं ही सगळी जबाबदारी हे घेतात. आणि आत्तापर्यंत त्यांनी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आरती होस्तोपर्यंत सगळी जबाबदारी यांची असते. हे प्रमुख आणि ते महादेव निवृत्ती कळमकर. ह्या संपूर्ण हे मंदिर झाल्यानंतर इथं लोकांचं भरपूर येणं जाणं चालू झालं. आणि गेले 45 वर्षापासून ह्या मंदिरामध्ये असंख्य मोठे मोठे संत येऊन गेलेले आहेत. आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर आहे. ह्या मूर्तीचा म्हणजे ही मूर्ती स्थापन झाल्यापासून अख्ख्या पंचक्रोशीमध्ये आमच्या गावामध्ये दत्त मंदिर म्हटलं की कुणीही डोळे झाकून येतं आणि इथं आम्हाला म्हणजे कुठल्याही पाहुण्यांना, कुठल्याही नवीन बाणेरमध्ये येणाऱ्या गृहस्थाला लगेच इथं आमचा पत्ता सापडतो. असं हे कळमकर बंधू यांचं हे दत्त मंदिर म्हणून इथं अख्ख्या पंचक्रोशीमध्ये फार फेमस आहे. आता दत्तांचं जे हे मूर्ती आहे, मंदिर आहे, याचे कार्यक्रम सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून चालू होतात. पहाटे 5 वाजल्यापासून सफाई, मंदिराची मूर्तीला आंघोळ घालणं, त्याची कपडे बदलणं, त्याची पूजा अर्चा करणं, त्याची 8 वाजता आरती होणं, त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता आरती, 12:30 वाजता आरती होणं, संध्याकाळी 7 वाजता ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठाने इथं कार्यक्रमाला सुरुवात होती. हरिपाठ झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं वाचन होतं, गाथेचं वाचन होतं. गाथेचं वाचन होण्याला नामस्मरण होतं. नामस्मरण झाल्यानंतर दत्ताचा जप आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा जप होतो इथं. जप झाल्यानंतर इथं आरती होती आणि आरती झाल्यानंतर इथं हा प्रसादाचं वाटप होतं. आणि हे रोजचं हा कार्यक्रम चालू असताना इथं रोजचे भरपूर भाविक असतात. दत्त जयंतीला इथं फार मोठा उत्सव असतो. दर पौर्णिमेला आमच्या इथं भव्य आणि दिव्य कार्यक्रम असतो. ही प्रथा भरपूर वर्षापासून चालू आहे. आणि इथं अन्नदान चालतं. मध्ये आमच्या इथे पौर्णिमेला मोठा कार्यक्रम असतो आणि हा ज्ञानदानाचा कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रम असतो. आणि आत्ताच्या ज्या कॉम्प्युटर युगामध्ये जे लोक भरकटलेली आहेत, विचाराने भरकटली, सगळ्या प्रत्येकाने दुःखातमध्ये व्यापलेली आहेत, त्यांना सुख म्हणजे काय माहिती नाही आहे. तर इथं ज्ञानदानाने आम्ही इथं हा उपक्रम ठेवला आहे की हे इथं दर पौर्णिमेला प्रत्येकाने ही पौर्णिमा आम्ही अशी विभागून घेतलेली आहे. आणि प्रत्येकाने विभागून घेऊन तिथे संध्याकाळी 6 वाजता आमचा हरिपाठ होतो. 6 ते 7 हरिपाठ होतो. 7 ते 9 या कालावधीमध्ये इथं कीर्तन, मोठे कीर्तनकार इथं आम्ही बोलवतो. त्यांच्या हातून ज्ञानदानाचा कार्यक्रम होतो.
आणि 9 नंतर 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत ह्याच प्रांगणामध्ये या इथे आम्ही अन्नदान करतो. ह्या साधारण ह्या प्रोग्रामला पौर्णिमेच्या दिवशी 600 ते 700 लोक इथं अन्नदान घेतात आणि ज्ञानदानाचं कीर्तन ऐकण्यासाठी येतात. संपूर्ण मंदिर हे खचाखच भरलेलं असतं, म्हणजे बसायला इथं जागा नसती. अशा पद्धतीची आमच्या मंदिराची ख्याती आहे. जे मला प्रश्न विचारला की गाणगापूरच्या मंदिराची जी तिथं जे उपमा जी आमच्या मंदिराला दिलेली आहे की इथं बऱ्याचशा लोकांना गाणगापूरला जायची इच्छाही होत नाही. इथं आले आणि त्यांना गाणगापूरचं प्रत्यक्ष दर्शन होतं. काही लोक आम्हाला त्याचं अनुभूती सांगतात की आम्ही इथं आलो आणि आमचं हे काम झालं, आम्ही इथं आलो आम्हाला अपत्य झालं, आम्ही इथं आलो आमचं लग्न जमत नव्हतं ते आमचं लग्न जमलं, आम्ही इथं आलो आम्ही सुखी झालो, नाही का. असे भरपूर लोकांचे इथं म्हणजे लोकांना आलेले अनुभव ते सांगतात. पण ह्या इथं अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही आहे. इथं रिॲलिटीला थारा आहे. आमच्या इथं ज्ञानदानाला थारा आहे, आमच्या इथं अन्नदानाला थारा आहे. आणि इथं आम्ही ह्या पद्धतीने आमच्या इथं कार्यक्रम चालू असतात. आत्ताच साधारण एक मार्चमध्ये आम्ही इथं एक पिंड आमची इथं स्थापन केलेली होती. त्या पिंडीचं आम्ही परत पुनर्निर्माण केलं आहे, कारण ती पिंड दुबंगली होती, खराब झाली होती. तर आम्ही इथं पिंड स्थापन केलेली आहे. आम्ही ह्या इथं पहिल्यांदा छोटीशी इथं अशी मंदिर होतं, शिवमंदिर होतं. ह्या शिवमंदिरामध्ये ही पिंड आमची दुबंगली होती. गेली 2 वर्ष ती पिंड आम्ही नंतर 2 वर्षानंतर आम्ही ह्या पिंडीचं पुनर्स्थापना केली. ही कोल्हापूरवरून आम्ही बनवून आणली आणि कोल्हापूरवरून इथे येऊन आम्ही मागच्या मार्च महिन्यामध्ये ह्याची स्थापना केली आहे. नंदी नवीन बसवला आहे, पिंडही नवीन बसवलेली आहे. आम्हाला ह्या इथेही भरपूर भाविक लोक सोमवारी गुरुवारी ह्यांची भाविकांची इथं गर्दी असते. श्रावण महिन्यामध्ये तर इथं आम्हाला म्हणजे दिवसभर थांबायला लागतं, एवढी प्रचंड गर्दी आणि भाविकांचा आम्हाला इथं फार सहयोग मिळतो. तर हे आमचं तुम्हाला सांगण्याचं हे मुख्य उद्देश आहे की आमचं इथलं बाणेर गावातलं हे फार प्रसिद्ध मंदिर आहे. पंचक्रोशीमध्ये आमच्या बाणेर गावात या मंदिराला फार प्रसिद्धी आहे. मंदिर आमचं जागृत देवस्थान आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खरं तर ज्यांच्या आईची श्रद्धा दिगंबरांवर होती, कदाचित त्यांचं नावसुद्धा दिगंबर ठेवण्यामागचा हेतू आईचा त्याच भावनेचा असावा, अशी माहिती तुम्ही खरं तर त्या 45 वर्षांची आम्हाला सांगितली. आणि लोकांपर्यंत या निमित्तानं ही माहिती पोचते, ह्याचा आनंदसुद्धा समाजातील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी नक्कीच होईल. गेल्या 45 वर्षामध्ये नेमका ह्या मंदिराचा इतिहास काय होता आपण जाणून घेतला. येत्या काळामध्ये 10 दिवसावरती आलेल्या दत्तजयंती उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी या मंदिर समितीच्या वतीनं आव्हान करण्यात आलं आहे की सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं, सगळ्या कीर्तन श्रोत्यांचा आनंद घ्यावा. या ठिकाणी 1000पेक्षा जास्त लोक दररोज महाप्रसादाचा लाभ घेत असतात. आपणसुद्धा या ठिकाणी यावं हीच मंदिर समितीची इच्छा आहे. आपण सर्वांनी माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. पुढच्या भागामध्ये समजून घेण्याच्या नवीन भागामध्ये नवीन मंदिराचा इतिहास आपण पाहून घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.